नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कालपर्यंत तुमचं प्रॉफिटमध्ये असलेला पोर्टफोलिओ आज अचानक लालमध्ये दिसत आहे. गोल्ड सिल्वर दोन्ही कोसळत आहे. शेअर मार्केट ही कोसळत आहे. सगळीकडे एकच वातावरण आहे, ते म्हणजे भीतीचं. पण प्रश्न एकच आहे, ही संधी आहे का मोठं संकट आहे? सामान्य माणूस घाबरलेला आहे. कोण शेअर्स विकत आहे, कोण SIP थांबवत आहे, तर काही जण कन्फ्यूजमध्येच आहे. म्हणूनच आज आपण भेटणार आहे इन्व्हेस्टर एक्सपर्ट सचिन शेडबाळे सर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ह्या सिच्युएशनमध्ये आपण काय करणार आहे. पॅनिक न होता शांतपणे विचार करून कोणता निर्णय घेता येईल हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. SIP चालू ठेवायचे आहे का, शेअर्स कुठले विकले पाहिजेत, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे का, हे आपण यामध्ये पूर्णपणे माहिती त्यांच्याकडे घेणार आहोत. कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा तुमचा डिसिजन फ्युचर वेल्थ बनणार आहे. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा स्वागत आहे सर. थँक्यू. पहिल्यांदा आम्हाला तुमची ओळख करून द्या. मी सचिन कुमार शेडबाळे. मी म्युच्युअल फंड रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मी या फील्डमध्ये 2008 पासून काम करतोय. जवळजवळ आता 18 वर्ष झाली. याच्या अगोदर मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करत होतो. आमचे वडील 1989 पासून इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्येच काम करत होते. त्यानंतर मी 2002ला इन्शुरन्स इंडस्ट्री जॉईन झालो आणि 2007 पासून म्युच्युअल फंड किंवा एक फायनान्शियल प्लॅनिंग टाईप असं सगळ्यांचं एक इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करत असतो. सर पहिल्यांदा आम्हाला सांगा, आज शेअर मार्केट एकदम अचानक कोसळत आहे, याची मुख्य कारण काय काय आहेत? जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे, या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर मार्केट असेल किंवा बाकीच्या कमोडिटीवर सगळ्यावर इफेक्ट झालेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे डिझेल, पेट्रोल, गॅस याच्या जे तुटवडा होत आहे त्यामुळं सगळीकडे मंदीचं थोडंसं वातावरण दिसून अनस्टेबल सगळं होऊन मार्केट किंवा शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, हे सगळं खाली आलेलं आहे, मायनसमध्ये आले. सर हा क्रॅश तात्पुरता आहे का हे मोठं संकट आहे, संकटाची सुरुवात आहे? साधारण जर बघितला तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये थोडा पॅनिक पिरियड असतो. 1 महिना 2 महिना जे युद्धजन्य परिस्थिती असतं त्यावेळी हे मार्केट असं भरपूर वेळा खाल्लेलं अपडाऊन झालेलं आहे. उदाहरणार्थ आपण रशिया युक्रेन युद्ध बघूया. ज्यावेळी ही सुरुवात झाली त्यावेळी 1-2 महिने पॅनिकपणा होता. पण आता गेली 2-3 वर्ष झाली ही युद्ध चालूच आहे, पण लोक ती विसरून गेलेत. मार्केट परत कव्हर झालं, परत अप अँड डाऊन तात्पुरतं हे असतं. एकतर युद्ध थांबलं तर हे परत होतं. आता अर्थातच आजच ट्रम्पनी घोषणा केली की 5 दिवस थांबले म्हणून, पॉज घेतलेत म्हणून थांबले. तर त्यामुळं आज मार्केटने इफेक्ट दाखवला आणि मार्केट वर आलं. सर गोल्ड आणि सिल्वर पण खाली येत आहे, ह्याचं काय कारण असू शकते? गोल्ड आणि सिल्वर मध्ये एकदम हायला गेलं होतं. ज्यावेळी असं वाटत होतं की डॉलरपेक्षा गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगली असं लोकांना वाटत होतं. पण या युद्धजन्य परिस्थितीमुळे परत डॉलरचे दर वाढायला चालू झालेत आणि महागाई जशी वाढेल, म्हणजे समजा पेट्रोल डिझेल कमी पडाले किंवा त्याची मंदी जाणवली, गॅसची मंदी जाणवली, तर महागाई वाढणार. त्यामुळं सुद्धा गोल्ड आणि सिल्वरचे प्राइस कमी येत आहे. सर आजच्या सिच्युएशन मध्ये जे साधे साधे उद्योजक गुंतवणूकदार आहेत ते कोणकोणती मोठ्या चुका करत आहेत ते आता? याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक जी आहे की मार्केट खाली आल्यावर लोकांना त्यांची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्युएशन कमी झालेली दिसते आणि ते पॅनिक होऊन एकतर त्यांची SIP असेल किंवा त्यांची जी इन्व्हेस्टमेंट असेल, SIP तर बंद करतात किंवा त्यांची इन्व्हेस्टमेंट रिडम्शन करून काढून घेतात. कारण त्यांची व्हॅल्युएशन कमी आल्यामुळं त्यांना वाटत असतं की याहीपेक्षा कमी येईल. बट त्यांनी गोल बेस्ड केले असतील तर ते असं न करता त्यात स्टे इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. म्हणजे पॅनिक न होणं ह्यात गरजेचं आहे. पॅनिक न होता परत एक्स्ट्रा जर फंड्स असतील अवेलेबल असेल तर ऍडिशनल परचेस करणं हे. सर जर एखाद्याचे आताच्या सिच्युएशनला 5 लाख इन्व्हेस्ट केले असतील, जर ते 3 लाख झाले असेल, तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? म्हणजे फ्रेश इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे का, सेल केले पाहिजे का, स्टे मध्ये राहिले पाहिजे? येस, म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळी आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतो आणि जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिथून व्हॅल्युएशन कमी होतं, अशा सिच्युएशनला आम्ही म्हणतो की व्हॅल्युएशन कमी झाल्यावर म्हणजे मार्केट कमी झाले त्याचवेळी व्हॅल्युएशन कमी झाले. हा सिच्युएशन एखाद्याला चांगली संधी आहे आणि या संधीचं सोनं करणं जे म्हणतो आपण त्या पद्धतीनं त्यावेळेला ॲडिशनल परचेस केलं तर लवकरात लवकर रिकवर होऊन आपलं प्रॉफिटकडे लवकर होतं. म्हणजे तर या वेळेला एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करणं, जर फंड्स अवेलेबल असतील तर एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करणं ही यामध्ये असलेली योग्य संधी आहे. म्हणजे ही एक मोठी संधीच आहे. एक्झॅक्टली, ही संधीच आहे. सर अशा सिच्युएशन मध्ये जर SIP बंद करायला पाहिजे का चालू ठेवायला पाहिजे, यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? पण SIP
करण्यामागचं इंटेन्शनच काय होतं की ज्यावेळी मार्केट खाली जाईल त्यावेळी मला नंबर ऑफ युनिट जास्त मिळायला पाहिजेत. म्हणजे मार्केट खाली गेला तर तेवढ्याच पैशात मला युनिट्स जास्त मिळणं गरजेचं आहे आणि ही आपल्यासाठी आलेली संधी आहे. या संधीचं सोनं करणं गरजेचंच आहे आणि ज्यावेळी मार्केट खाली जाईल त्यावेळी SIP आहे तसं कंटिन्युअस चालू ठेवणं तर आहेच, प्लस एक्स्ट्रा ॲडिशनल पैसे असतील तर भरा किंवा तुर्तास काही SIP टॉपअप करता आलं तर करा किंवा ॲडिशनल पैसे भरलं तर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळून जातील. ही एक योग्य संधीच असते. मित्रांनो, क्रॅश म्हणजे शेवट नाही तर ही एक मोठी संधीच आहे हे आपल्याला सर सांगत आहेत. हे आपण पूर्णपणे व्हिडिओ नक्की बघा, तुमच्या फ्युचरसाठी चांगलाच उपयोगी होणार आहे. सर, अशा सिच्युएशनमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर जे करत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सिच्युएशनमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे आम्ही म्हणतो की ज्या इन्व्हेस्टरचं गोल किमान 10 वर्षांनी पुढं असेल त्यांना आम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणतो. तो म्युच्युअल फंडसाठी एक आयडियल पिरियड आहे. अशा व्यक्तींनी आपली SIP कंटिन्युअस ठेवायचीच आहे. म्हणजे आता स्टार्ट केले असतील, 1-2 वर्ष झाले असतील तर त्यांचा अजून गोल 8-10 वर्षांना आहे, तर आहे तसं कंटिन्युअस ठेवायचं आहे. आणि त्यांच्यासाठी ही योग्य संधी आहे कारण त्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळते. मार्केट खाली गेल्यामुळं नंबर ऑफ युनिट जास्त मिळणं ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि या अपॉर्च्युनिटीमुळं त्यांचा पोर्टफोलिओ सायझेबल अमाऊंटमध्ये वाढेल. आम्ही म्हणतो की रिटर्न साधारण एक 12% पडेल असं जरी धरलो, पण मार्केट खाली जाऊन ज्यावेळी वर येतं त्यावेळी चांगले रिटर्न्स जनरेट होतात. तर त्यामुळे इन्व्हेस्टरला लॉंग टर्म थांबणं गरजेचं आहे. सर, आता जर पोर्टफोलिओमध्ये लॉस दिसत असेल तर त्या व्यक्तीनं त्याची मनाची स्थिरता कशी ठेवली पाहिजे? लॉस दिसत असेल तर पॅनिकपणा येणं हे साहजिक आहे. मानवधर्म आहे, पॅनिकपणा येतच असतो कारण आपले पैसे, कष्टाचे पैसे मायनसमध्ये गेलंय असं ज्यावेळी आपल्याला वाटतं त्यावेळी एक वाटतं की आपण काय चुकतोय का. पण ही एक संधी आहे. याच्यामध्ये ॲडिशनल पैसे भरलं तर आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळतातच. पण मी असं म्हणेन ज्यांचं गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे मी 10 वर्षानं पैसे लागणार आहेत आणि SIP करून आता स्टार्ट झाली असेल तर त्यांनी व्हॅल्युएशनच न बघणे हे एक सगळ्यात उत्तम चांगलं आपल्यासाठी अभ्यासाचा विषय असू शकतो की मी व्हॅल्युएशनच बघायचं नाही कारण माझा गोल 10 वर्षांना आहे. आपण त्यावेळेलाच बघितलं पाहिजे. त्याच्या अगोदर थोडं दिवस बघा किंवा वर्षात 1-2दा बघा किंवा असं मार्केट खाली असताना आपण त्याच्याकडे सारखं बघालो तर ते आपल्याला पॅनिकनेसपणा जास्त वाढत जातो. त्यापेक्षा ते न बघणं, त्याला टाळणं हेच सगळ्यात उत्तम. कंटिन्यू SIP चालू ठेवायला, SIP कंटिन्युअस ठेवा, ॲडिशनल परचेस करा, हे तर कराच. सर, बाय द डिप असं म्हणलं जातं, हे सर्वांसाठीच योग्य आहे का? नक्की सर. उदाहरणार्थ घ्या आता कोविडमध्ये ज्यावेळी मार्केट एकदम खाली आलं त्यावेळी लोकांना आम्ही सांगत होतो की हे एक सेल लागलाय. जसं एखाद्या कापड दुकानात गेलं, शर्टवर जसा सेल लागतो इथं सेल लागलाय, 60% ऑफ, 70% ऑफ असा सेल कोविड वेळी लागला होता. आम्ही लोकांना सांगत होतो की बाबा भरा. आता हे शक्य नाही की आम्ही सगळ्यांना फोन करणं, बट आम्ही मेसेज करत होतो, व्हॉट्सअप करत होतो. आता त्याला कोण रिस्पॉन्स देऊन भरलेत त्यांचे कोविड नंतर पुढच्या 5 वर्षात किमान ते 5-6 पट झालेले आहेत. पण कायमच असं मिळतील का? नाही. पण आताची सिच्युएशन तशीच आहे. येस, एक्झॅक्टली. मला हेच म्हणायचं की आताची सिच्युएशन पण बऱ्यापैकी त्या पद्धतीनंच आहे. म्हणजे जे मार्केट होतं तिथून जवळजवळ 10-12% खाली आहे, तर आता परचेस करा. आता पण एक संधीच आहे. त्यावेळेला जे मिळालं नाही ते आता लोकांना मिळाले. आम्ही ज्यावेळी बघतो 2006ला पण काही लोकांनी म्हटले की आम्हाला तुम्ही काय सांगितले नाही. 2008ला पण तसेच म्हटलेले आहेत, 2014च्या वेळेला म्हटलेले आहेत, नोटबंदी वेळेला म्हटलेले आहेत, GST वेळेला म्हटलेले आहेत, कोविड वेळेला म्हटलेले आहेत, रशिया युक्रेन युद्धावेळी म्हटलेले आहेत आणि आता इराण US युद्धावेळी पण असंच झालंय. पण या संदर्भात का सांगितलं नाही? आणि 2 वर्षानं लोक म्हणतील की या वेळेला आम्हाला काय सांगितलं असं. सर, मला एक सांगा, सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे FD मध्ये का गोल्ड मध्ये का म्युच्युअल फंड मध्ये? नक्कीच, हा प्रश्न चांगला आहे. फार लोक मला हे विचारतात. आता सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं असतं की ज्या लोकांना एक किमान 5-7 वर्षात पैसे लागणार असतील त्या लोकांनी FD मध्ये करणे हे सगळ्यात उत्तम. त्या लोकांनी म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये कारण मार्केट आहे, खालीवर अप अँड डाऊन होऊ शकतं, त्यावेळी मग ते मायनस होतं. म्हणजे आम्ही लोकांना सांगतो, इन्व्हेस्टरांना सांगतो की ज्या लोकांना पैसे किमान 5 वर्षाच्या आत लागणारच आहेत त्या लोकांनी बँक FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चांगलं किंवा म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड फंड्स पण आहेत जे मार्केटशी रिलेटेड नाहीत, त्यात इन्व्हेस्टमेंट करणं ही चांगलं. म्हणजे आपल्याला
इन्व्हेस्टमेंटचा टेन्युअर काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे की ते कुठं इन्व्हेस्ट करायचं. आता तुम्ही म्हणाल गोल्डमध्ये पण करायचं की नाही, नक्कीच करायचं, पण ते किती करायचं. साधारण जर एक चांगल्या इन्व्हेस्टर लोकांचं किंवा चांगल्या इन्व्हेस्टर गुरु लोकांचं, वॉरेन बफेट असतील किंवा बाकीचे आपले भारतातले असतील, या सगळ्यांचं जर आपण, राकेश झुंझुनवाला असतील, या सगळ्यांचं जर ऐकलो आपण, तर ते म्हणतात की साधारण आपल्या पोर्टफोलिओच्या 10-15% गोल्डमध्ये पण असावं, नक्कीच असावं. कारण ते हेजिंग होतं की ते जे महागाई वाढतं त्याला ते पॅरलल घेऊन जातं, म्हणून 10-15% असावं. म्हणून काय सगळंच इकडं असू नये, म्हणजे आम्ही म्हणतो की बकेट वाईज असावं, की म्युच्युअल फंडमध्ये पण फंड्स हे इन्व्हेस्टमेंट पाहिजे, गोल्डमध्ये पण पाहिजे, FDs मध्ये पाहिजे, लिक्विड फंडात पाहिजे, बॅलन्स फंडात पाहिजे, असं सगळीकडे व्यवस्थित आपण इन्व्हेस्टमेंट केलो तर मग सगळ्यात सेफच. ओके, तुमचं असं म्हणणं आहे की टर्म वाईज सेफ कुठलं आहे ते बघितलं पाहिजे. Yes, 5 exactly. वर्षाच्या खाली असलं तर एफडी, त्याच्यानंतर जर असेल तर म्युच्युअल. येस, नाहीतर असं समजा की एखाद्याला 10-15 वर्षाने फंड्स लागणार आहेत आणि ते FD मध्ये इन्व्हेस्टमेंट केले. आता FDचा आफ्टर टॅक्स रिटर्न आपल्याला किती पडतो असा जर कॅल्क्युलेशन केला तर 5% पडालं आफ्टर टॅक्स. जर पण बीट नाही. येस, मग महागाईला पण जर बीट होत नसेल तर मग ते सेफ नाही. समजा मला आफ्टर टॅक्स 5 पडालंय आणि महागाई माझी 6% असेल तर मी 1% त्यातून इन्कम मायनस मध्येच आहे, मग तो सेफ नाही. म्हणजे तुम्हाला पैसे केव्हा लागणार आहेत हे पहिलं डिफाईन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसारच पुढचं करणार आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून मी सांगेन की समजा मी माझ्या घरापासून थोडंसं अंतरावर जाणार असू तर चालत जाईल, त्याहीपेक्षा पुढे जाणार असू तर 2 व्हीलर घेऊन जाईल, आणि इथून मी समजा पुण्याला मुंबईला जाणार असू तर गाडी घेऊन 4 व्हीलर घेऊन जाईल, इथून मी अमेरिकेला जाणार असू तर विमान घेऊन जाईल, आणि चंद्रावर जाणार असू तर रॉकेटनं जाईल. मग माझा वाहनाचा वेग किती, कुठलं वाहन कसं ठरलं तर त्याचा अंतर किती आहे त्याच्यावर माझं वाहनाचं वेग ठरलं. नाहीतर समजा मी इथल्या इथं जाणार आणि विमान घेऊन गेलो तर अडचण. येस, तसं तुमचं अंतर किती आहे, म्हणजे तुमचा गोल किती वर्षांना आहे, 12 वर्षांना 15 वर्षांना असेल तर त्याला थोडंसं म्युच्युअल फंडमध्ये त्याच्यामध्ये थोडं रिस्क आहे, तो रिस्क 5 वर्षाच्या आत असेल तर आहे, बट 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षाचा टेन्युअर असेल तर तो रिस्क नाही, बेटर आहे. सर, एखाद्या व्यक्तीचा किंवा सामान्य कुटुंबातील जे व्यक्ती असतात किंवा मिडल क्लास म्हणू आपण, त्यांना इमर्जन्सी फंड किती असला पाहिजे? बरोबर. कोविड नंतर हा प्रश्न मला भरपूर जणांनी विचारला, कारण कोविडमध्ये जे 5-6 महिने किंवा 3-4 महिने लॉकडाऊन होता त्यामुळे इमर्जन्सी फंड त्यावेळी फार जणांना गरज वाटायला लागली, त्याच्या आधी हे वाटत नव्हतं. मी असं म्हणेन की एखादा फायनान्शियल प्लॅनिंग करताना इमर्जन्सी फंड म्हणून आपण 6 महिने ते 1 वर्षाची आपली जी सॅलरी आहे तेवढा इमर्जन्सी फंड म्हणून लिक्विड फंड किंवा बँक FD मध्ये असणं गरजेचं आहे. तेवढं एक 6 महिने ते वर्षभराचं इमर्जन्सी फंड म्हणून पाहिजे. आणि जे तुम्हाला पैसे 5 वर्षाच्या आत लागणार आहेत ते तर आहेतच, पण हे इमर्जन्सी फंड म्हणून पाहिजे. इमर्जन्सी फंड म्हणून 1 वर्षाचा आपला इन्कम ते राहिलाच. सर, आता आम्हाला गोल्ड बद्दल थोडं सांगा. आता गोल्ड पहिल्यांदा आपण सेफ मानत होतो, त्याचंही फ्लक्च्युएशन आता कमी जास्त सारखं होत. नक्कीच, गेल्या 3-4 महिन्यात जर बघितलं तर गोल्ड एकदम या टोकावरून त्या टोकावर आल्याने वाटतं की लोकांना ते एकदम सेफ वाटत होतं, पण आता एकदम फ्लक्च्युएशन गोल्डमध्ये असेल, सिल्वरमध्ये असेल, ते होत असल्यामुळं लोकांना आता ते सेफ वाटत नाही आहे. पण तुम्ही 1-2 महिन्याचा विचार असेल तर तो अनसेफच आहे, नक्कीच तो सेफ नाही आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून करत असाल तर पहिला तुमचा टेन्युअर ठरवा, हे पैसे मला केव्हा लागणार आहेत, हे फंड्स मला केव्हा लागणार आहेत, आणि त्यानंतर मग त्यात इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही लॉंग टर्म साठी, म्हणजे एक पिढी टू पुढची पिढी, आधी आपले पूर्वज काय करत होते की गोल्ड घेऊन पुढच्या पिढीला हँड ओव्हर करत होते, असं जर करत असू तर ते पण चांगले आहे काय. किंवा एक 10 वर्षानं माझ्या मुलीच्या लग्नाला ते गोल्ड लागणार असेल त्यासाठी पण चांगले आहे, पण त्यामध्ये सुद्धा पर्सेंटेज वाईज जावा. माझ्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 10 ते 15% पर्यंत गोल्डमध्ये असावं. सगळेच असू नयेत किंवा काहीच नसू नये असं पण नको, 10-15% असावं. सर, सध्याच्या सिच्युएशन मध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य वाटते तुम्हाला? सर, मी मगाशी जसं म्हटलो की आपल्या पोर्टफोलिओच्या 10 ते 15% पाहिजे, पण आता हाय लो जास्त व्हायले. मी त्याच्या अगोदर पण एक म्हटलं होतं की तुमचा गोल 10 वर्षाचा गोल असेल तर हाय लोचं बघूच नका, कारण प्रत्येक 10 वर्षांना त्याची प्राइस एवढी वर जाईल की ते तो आपल्याला खाली वाटून जाईल. म्हणजे आता घेतलेल्या किंमत खाली वाटून जाईल, म्हणजे प्रत्येक 10 वर्षांना ते चांगल्याच वर असतं.
त्यामुळं गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना आपण तो आपल्या पोर्टफोलिओच्या 10-15% होत Invest असेल केलंच पाहिजे. इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. होत असेल तर मग नाही केलं तरी चालेल, पण इन्व्हेस्ट 10-15% हे केलंच पाहिजे. म्हणजे मार्केट न बघता त्यात इन्व्हेस्ट केलं बिनधास्त करा. म्हणजे आपल्याला 10-15 वर्षांनी जर पाहिजे असेल तर ते इन्व्हेस्ट करतच राहिलं. येस येस, म्हणजे मार्केट वर व्हायला जास्त व्हायला हे न विचार काहीच करता विषय गोल्ड नाही. मध्ये कारण इन्व्हेस्ट करत 10 वर्षानंतरचा जर तुम्ही गोल्डची प्राइस किंवा मार्केट जरी बघितला, म्हणजे आमच्या भाषेत म्हणू की आम्ही सेन्सेक्स वगैरे म्हणतोय, प्रत्येक 10 वर्षानं जर त्याचं रिटर्न बघितला, आज समजा 2026 चालू आहे, आता हेच 2016ला गेलो असतो तर त्यावेळी सेन्सेक्स 30-35 हजारच्या आसपास होता, आता तो 85,000च्या आसपास आहे. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक 10 वर्षानं तो 2-2.5 पट जास्त आहे. सेम इथंही तसंच होत राहणार. त्यामुळे इन्व्हेस्ट करतच राहिलं. हरकत नाही. सर, तुमच्यामध्ये फिजिकल गोल्ड घेतलं पाहिजे का डिजिटल गोल्ड घेतलं पाहिजे? हा सगळ्यांचा प्रश्न हा येतो. याच्यामध्ये आता काय, तर फिजिकली गोल्ड घेणं म्हणजे हौसेला मोल नाही. जे मी अंगावर घालणारच आहे किंवा माझ्या घरातले अंगावर घालणारच आहेत, हौसेसाठी जे घेतो ते फिजिकलच असायला पाहिजे. त्याला मोल नाही, ते डिजिटल घेऊन उपयोग नाही. पण मी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार असू, मला 10 वर्षानं माझ्या मुलीच्या लग्नात पाहिजे आहेत, ते मी फिजिकली घेऊन घरात किंवा लॉकरची भरती करण्यापेक्षा डिजिटल घेतलेलं केव्हाही चांगलं. कारण डिजिटल घेतलं तर एक चोरीची काय अडचण नाही, सेफ राहून जातं. त्यामुळं जे आपल्याला हाऊस म्हणून घ्यायचे आहे, जे अंगावर घालायचेच आहेत, ते फिजिकली असलेलं केव्हाही चांगलं. आणि ते जे नसतील, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार असू तर ते आपण डिजिटल घेतलेलं केव्हाही चांगलं. सर, इन्फ्लेशन आणि गोल्ड याचा संबंध तुम्ही काय सांगू इच्छिता? जशी महागाई वाढतं तसं गोल्डची प्राइस पण वाढत जातात. म्हणजे महागाईला पॅरलल जायचं असेल किंवा बीट करायचं असेल तर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण पाहिजे. जशी महागाई वाढत जातं तसं गोल्डची प्राइस वाढतच जातात. तर अलिखित नियम आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. म्हणजे ते दोन्ही पॅरलल जातं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. सर, पुढील 6 महिन्यामध्ये मार्केटची रिॲक्शन काय असणार आहे असं तुम्हाला काय वाटतंय? साधारण हे कसं आहे, याच्याबद्दल बोलणं थोडंसं अवघडच आहे, पण साधं सिंपल गणित आहे. युद्ध जर थांबलं तर मार्केट चांगलं रिकव्हर होईल, किंवा अशीच परिस्थिती राहिली किंवा युद्धामुळे जे पेट्रोल डिझेलचे तुटवडा होता हा जर व्यवस्थित झाला तर मार्केट चांगले रिकव्हर होईल. पण याच्यामुळं आणि काही तर युद्ध आणि वाढणं किंवा जसं आपण न्यूजमध्ये किंवा पेपरमध्ये बघतो की 3रं महायुद्ध होईल असं जर झालं, अशा सिच्युएशनला गेलं तर खाली येऊ शकतं. पण तशी सिच्युएशन येण्याचे चान्सेस आता जर बघितलं तर कमी वाटत आहेत, बरोबर. पण त्यामुळं मार्केट चांगलं रिकव्हर होऊ शकतं. पण आम्ही म्हणतो की लॉंग टर्मचा व्ह्यू असेल तर मार्केट काय बघण्याचं पॉईंट. सर, अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये संधी वाटत आहे? आता कसं आहे की हे जे तुम्ही प्रश्न विचारताय की कोणत्या सेक्टरमध्ये, हे स्पेसिफाय जर बघितलं तर हे डायरेक्ट शेअर्स घेणाऱ्या लोकांसाठी फार या गोष्टी चांगल्या असतात. बट म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर म्युच्युअल फंडमध्ये एक बकेटच असं असतं की प्रत्येक सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला असतो आणि त्या फंड मॅनेजर स्वतःचं डोकं लावून स्वतःचं एक्सपर्टी यूज करून तो वेगवेगळ्या अशा संध्या शोधून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. उदाहरणार्थ असं समजूया की आता असं जर आलं असेल तर जे औषधं तयार करणाऱ्या कंपन्या असतील किंवा आता युद्धजन परिस्थितीत जे लागणारे साहित्य आहेत, असं डिफेन्सवाले ज्या कंपन्या असतील, याच्यामध्ये सुद्धा ते फंड मॅनेजर इन्व्हेस्ट करतात. आपण स्वतः त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या बिहाफ तिथं बसवले एक जो फंड मॅनेजर आहे तो हे सगळं पॅरलली हे सगळं बघत असतो आणि त्यानुसार तो रिबॅलन्सिंग करत असतो थोडं. म्हणजे तुम्हाला जास्तीत फार्मा किंवा डिफेन्स मध्ये आता संधी वाटू शकते? फार्मा पण म्हणणार नाही, पण डिफेन्स मध्ये चांगला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण चांगला आहे असं होऊ शकतं. सर, आता जर एखादा नवीन इन्व्हेस्टर असेल तर त्यांना आता सुरुवात केलं पाहिजे का आता वेट केलं पाहिजे त्यांना? नाही सर, SIP ज्यावेळी आपण करत असतो म्युच्युअल फंडमध्ये त्यावेळी या महिन्यात फक्त एकाच महिन्याचं जाणार आहे. आपण ज्यावेळी SIP करतो त्यावेळी 10 वर्ष 15 वर्ष असं टेन्युअर डोक्यात ठेवून येतो. आता उदाहरणार्थ म्हणून समजूया की एखाद्यानं 10 वर्षाची SIP केलंय तर जवळजवळ 120 महिन्याची SIP केल्या, त्यापैकी या महिन्यात एकच जाणार आहे, अजून 119 महिने पुढे जाणार आहे. राईट. म्हणजे काय की आज जरी मी केलो किंवा आणि 2 महिन्याने केलो आणि 6 महिन्याने केलो, प्रत्येक वेळी मार्केट खालीवर होणार आहे. ते 119 वेळा पण खालीवर होत जाणार आहे आणि त्यावेळी परचेस होणार आहे. उलट मी म्हणेन की मार्केट आता खाली आहे, आता तर वन टाइम काहीतरी भरा आणि मग SIP चालू चालू करण्यासाठी कोणताही वेळ चांगला आहे.
म्हणजे आपल्या मनात आलं की आता इन्व्हेस्टमेंट करूया, कारण यावेळी केला समजा आता समजा मार्केट वर असता, या महिन्यात तुमचं एकच गेला असता महिन्याचा, आणि पुढच्या महिन्यात किंवा त्या पुढच्या महिन्यात मार्केट खाली आलं असता, तर त्यावेळी पण आपलं बाईंग झालं असतं. त्यामुळे SIP करताना वेळ मार्केट न बघता सुरुवात केली पाहिजे. आपल्याला ज्यावेळी वाटेल, आपल्या मनात येईल, आपल्या डोक्यात येईल, त्याच वेळी जाऊन करणं हे सगळ्यात योग्य. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे कधीही चालू केलं पाहिजे. चालू करणं गरजेचं आहे, आणि अर्ली एज मध्ये जेवढं चालू करू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. नक्कीच. येस सर, हे पॅनिक होऊन लोक सेलिंग करतात, हे त्यांना थांबवण्यासाठी काही नियम वगैरे असं काय आहे काय? साधारण जर तुम्ही बघितला किंवा सेबीचा किंवा एमपीचा जर आकडा बघितला, मी 2-3 महिन्यापूर्वी पण पेपरमध्ये वाचत होतो की एवढ्या SIP स्टॉप झाल्या, एवढे जण रिडम्शन केले, एवढे म्युच्युअल फंडमधून बाहेर पडले. हे ज्यावेळी आकडे बघतोय आम्ही, त्यावेळी आम्हाला एवढं लक्षात येतं की ती बातमीची हेडलाईन असते की एवढ्या SIP बंद झाल्या, एवढ्या SIP स्टॉप झाल्या, एवढे जण विड्रॉल केले, ही हेडलाईन असतं. पण आत ज्यावेळी जाऊन वाचतो आम्ही बातमी, त्यावेळी असं लक्षात येतं की हे कोण बंद करतं? जे स्वतः डायरेक्ट जाऊन केलेले आहेत, किंवा जे काही अशा बँकिंग चॅनल्स थ्रू केलेले आहेत, त्याच्याकडे ॲडवायझरची एक्सपर्टी नाही आहे. अशा लोकांना ॲडवायझर सांगत नाही की बाबा थांब, काय केलं पाहिजे, ही संधी आहे, यामध्ये भर, की आपण लॉंग टर्म केलो होतो, आत्ताशे कुठे 1 व 2 वर्ष झालेत, आपण 10 वर्षासाठी केलो होतो, आणि मार्केट जेवढी खाली येईल तेवढं आपल्यासाठी संधी आहे. हे जिथं ॲडवायझर एक चांगल्या पद्धतीनं सांगतो, एक ॲडवायझरचं एक कुशन म्हणूया, किंवा एक गाडीचा हँडब्रेक असतं, तसं ह्यामध्ये ॲडवायझरचा रोल असतो. आणि हे जिथं ॲडवायझरीची एक्सपर्टी लागत नाही, ती लोक म्हणजे डायरेक्ट केले असतील किंवा कुठल्या तर प्लॅटफॉर्मवरून केले असतील, त्या लोकांना हे कोण सांगणारं नसतं. अशी लोक मग SIP स्टॉप करतात किंवा रिडम्शन करतात पॅनिक होऊन. पण ज्याच्याकडं आता आमच्याकडेच बघा, आमच्याकडे फोन येत असतात की सर आपण गेल्या 2 वर्षापासून SIP चालू केलोय, आपण भरलोय, रिटर्न तर सोडा, आपण भरलोय त्यापेक्षा मायनस आहोत, मग हे काय करायचं? मग आम्ही त्यांना त्याच वेळी सांगितलं असतो, ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करत असतो आपण 10 वर्षासाठी केले, आणि या 10 वर्षात जेवढं मायनस येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. मग हे अनेकदा त्यांना आठवण करून द्यावी लागते. मग त्यांना ते आठवलं की मग हो सर तुम्ही पहिलाच सांगितलं होता, मग आपलं राहू दे, हे सांगणारा कोण नसतो. त्यामुळं तिथं ती अडचण येते आणि ती लोक बाहेर पडतात. पण मी असं सांगेन सगळ्यांना की एक ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला चांगलं सल्ला दिला जाईल. आणि आजकाल सल्ला देणाऱ्याच म्हणजे ऐकलं तर चांगलं होऊन जातं कुठल्याही गोष्टीत. पण इव्हन तुम्ही कुठलंही बघा, क्रिकेट पासून पॉलिटिक्स पासून कुठल्याही याच्यात बघा, एक सल्लागार त्यांचा असतोच, आणि त्याच्या सल्ल्यानुसार गेलं तर पुढं सगळं व्यवस्थित होतं. कोच हे असतोच, कोच असतोच, कुठलं पण फील्ड असतो. उदाहरणार्थ बघा, आता कोच म्हटलं तर बघा, आता वैभव सूर्यवंशी सारखा प्लेअर कोचनेच हुडकून आणले, तो परफॉर्मन्स करत होता, पण आपल्याला कळलं नव्हतं तो परफॉर्मन्स करतो किती. पण त्याला एक समजा राहुल द्रविड सारख्या कोचनं बघितलं त्याचा परफॉर्मन्स आणि त्यांना घेऊन आला, म्हणूनच आपल्याला कळलं. हे आहे. सर, शेवटचा प्रश्न माझा असा आहे की सामान्य माणसांना तुम्ही काय सांगू इच्छिता? घाबरू नका, पण नेमकं काय केलं पाहिजे त्यांनी? येस, एक तर सगळ्यांना मी हे सांगेल, सामान्य असेल कोणीही असू देल, इन्व्हेस्टर ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळी तो एक टार्गेट, त्याचा गोल एक ठरलेला असतो. त्या गोलपर्यंत जाऊपर्यंत तुम्ही पॅनिक होऊ नका. समजा आपण समुद्रात आहे, जहाज आपलं चाललेलं आहे, किनारा येऊपर्यंत आपण कितीही लाटा आल्या खालीवर होत असतं, पण आपण त्या किनाऱ्यापर्यंत जात असतो. तसा तुमचा गोल ठरलेला आहे, मला 10 वर्षांना पाहिजे, 15 वर्ष पाहिजे, माझ्या मुलाच्या शिक्षणाला पाहिजे, मुलीच्या शिक्षणाला पाहिजे, किंवा त्यांच्या लग्नाला पाहिजे, किंवा माझ्या रिटायरमेंटसाठी पैसे. समजा एखाद्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट केलेला असतो, एखादी इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेतलेला असतो, ती 20 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष असतं, त्याच्यामध्ये आपण विड्रॉल करत नाही, त्याच्यामध्ये तेवढा दिवस थांबतो. इथंही जसं आपण ठरवलोय 15 वर्ष, 10 वर्ष किंवा एक गोल बेस्ड ठरवलोय, तेवढे दिवस जर आपण थांबलो तरच आपल्याला चांगले रिटर्न मिळतात. मग याच्यामध्ये कितीदा पण खालीवर येऊ दे, पण तेवढे दिवस थांबणं गरजेचं आहे. सर, तुमचा आभार आहे, तुम्ही वेळ देऊन अगदी सगळ्या मॅनेज करून तुम्ही टाइम आम्हाला वेळ दिला आणि एक चांगले सल्ले दिला, त्याबद्दल तुम्ही थँक्यू. मित्रांनो, सरांनी आपल्याला योग्य रीतीने मार्केट कसं कंट्रोलमध्ये नाही, पण आपलं मन कसं कंट्रोल ठेवता येते हे त्यांनी सांगितलं आहे. सरांनी सांगितलं आहे की भीतीच्या सिच्युएशन मध्येच इन्व्हेस्टर तयार होतात, हे आपण यामध्ये पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा तुम्हाला एक्सपर्टमधून चांगली माहिती मिळाली असेल तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.